स्वतःला शिळं अन्न मिळाल्यामुळे संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केली आहे। सध्या या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। प्रश्न फक्त हाच उपस्थित होतोय, स्वतःला मिळालेल्या शिळ्या अन्नामुळे राडा घातलेल्या आमदारांच्या जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणा कधी दिसणार, हा देखील आता प्रश्न विचारला जातोय। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। शिळी डाळ दिल्यानं आमदार साहेब भडकले। आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण। आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीन चालकाच्या कानशिलात लगावली, पोटात बुक्केही मारले। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडिओ समोर आला। आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरून संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। खराब डाळ आणि भात संजय गायकवाड यांना देण्यात आला। डाळीची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड भडकले आणि थेट बनियन टॉवेलवरच त्यांनी कॅन्टीन गाठलं आणि कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केली। सुरुवातीला जोरदार कानशिलात लगावली, त्यानंतर त्यांनी कॅन्टीन चालकाला ढकललं, तो खाली पडला। इतकंच नाही तर गायकवाडांनी त्याला पोटात गुद्देही मारले। 10ची वेळ जेवणाची असते आणि 9:30ला मी वरण भात आणि चपातीची ऑर्डर त्याला केली आणि आल्यानंतर मी ज्याला वरण भातचा पहिला घास घेतला मला खूप घाणेरडा वाटला आणि नंतर मी दुसरा घेतला, मला वॉमिटिंग झाली। मग मी ते भाताचा आणि त्या वरणाचा मी स्मेल घेतला तर ते निष्कृष्ट नव्हतं, ते सडलेलं होतं, कुजलेलं होतं। मग त्याचा स्मेलही मी सहन करू शकत नव्हतो आणि यापूर्वी अनेक वेळा त्यांनी अशा प्रकारचं जेवण दिल्यानंतर मी त्यांना समज दिली की तुम्ही किमान आमदारांना तरी चांगलं जेवण देत चला। म्हणून मी रात्री त्यांच्याकडे गेलो, त्यांना हा स्मेल दिला, त्यांच्या 6 कर्मचाऱ्यांना दिला आणि जेवणाऱ्या नागरिकांना दिला। त्या कर्मचाऱ्यांनी देखील मान्य केलं की हे सडलेलं आहे म्हणून। संजय गायकवाडांनी मुद्दा उचलून धरणं योग्य आहे, मात्र एखाद्या आमदारांना सत्तेचा वापर करत अशी मारहाण करणं, दादागिरी करणं कायदा सुव्यवस्थेला धरून आहे का, याबाबत विचारताच बाळासाहेबांची ही शिकवण असल्याचं गायकवाडांनी सांगितलं। आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे। आमदारांना कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला डाळ मिळाली नाही, मला भात मिळाला नाही, मला असं वाटत नाही। तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत। तुम्ही त्याला मारहाण करण्याआधी सुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता। तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता, पण तुम्ही त्या गरीब माणसाला, कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचा काय दोष आहे? अशा घटनेमुळे काही कायदा सुव्यवस्था बिघडत नसतं। हे काही जातीवादाचा विषय नाही आहे, हा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल विषय की माझ्या जीवाशी खेळतात आहे आणि मी जर सगळ्या भाषेत सांगून जर ऐकत नसतील तर मला बाळासाहेबांनी शेवटची भाषा शिकवली ती हीच आहे। मात्र आमदार साहेबांना झी24 तासचा एकच सवाल आहे। निशिकांत दुबेंनी मराठी माणसाबाबत केलेल्या वक्तव्यावर तुम्ही आवाज उठवला नाही। मीरा रोडच्या मराठी मुद्द्यावरच्या आंदोलनाला परवानगी नाकारली तेव्हा तुम्ही विरोध केला नाही। तुमच्या जिल्ह्यातून जनतेचे अनेक प्रश्न उपस्थित होतात, त्याला तुम्ही कधी वाचा फोडली नाही। त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांच्या नावानं मारहाणीचं समर्थन करताय खरं, मात्र बाळासाहेबांच्या वाक्याची तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, ते म्हणजे अन्याय होईल तिथे हात उचलण्याची बाळासाहेबांची शिकवण होती। इथे मात्र स्वतःला शिळी डाळ मिळाली, ताजं अन्न मिळालं नाही म्हणून आमदार महोदयांनी लाथाबुक्क्यांनी मारले। तुम्हाला मळमळायला लागल्यावर तुमची कळकळ जाणवली, मात्र फक्त स्वतःचा विचार न करता जनतेच्या प्रश्नांसाठी आमदार कधी वाचा फोडणार याचीच आता प्रतीक्षा असेल। झी24 ताससाठी ओम देशमुख, मुंबई।